नमस्कार. मी वैभव माळोदे, फायनान्शियल ॲडवायझर. हा खास व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की टर्म इन्शुरन्स या विषयावर खूप लोकांना कमी माहिती आहे. तर मी पूर्ण डिटेल घेऊन आलेलो आहे की टर्म इन्शुरन्स काय असतो, कुणासाठी असतो. आपल्याला जर 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, किती भरणा करावा लागतो, किती हप्ता भरावा लागतो. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जर आवडला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. बघा, टर्म इन्शुरन्स 1 करोडचा जर घ्यायचा असेल तर आपल्याकडे याच्यामध्ये ॲक्च्युली 3 प्लॅन आहे, पण मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये 2 प्लॅनविषयी मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करतो. पहिलं की समजा तुम्ही एक 35 वर्षाचा कालावधी निवडला, किती निवडू शकता. टर्म आहे कमीत कमी 10 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष, 40 वर्ष. चला, मी तुम्हाला देतो ॲव्हरेज 35 वर्षाचा, की 35 वर्षाचा तुम्ही कालावधी निवडला. ह्या 35 वर्षामध्ये पॉलिसी होल्डर किंवा ज्याच्या नावावर आपण हा टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतलेला आहे तो व्यक्ती जर ह्या दुनियामध्ये राहिला नाही, म्हणजे मृत्यू झाला, डेथ झाली, नॅचरल असो किंवा ॲक्सिडेंटल डेथ झाली, तर LIC त्यांच्या वारसदाराला जी रक्कम देते ती देते 1 करोड रुपये गॅरंटेड आणि टॅक्स फ्री. त्याच्यासाठी जो भरणा करावा लागतो तो आहे बघा 17,000 रुपये वर्षी. फक्त 17,000 रुपये वर्षातून एकदाच भरणा करायचा आहे. चला, प्रोसिजर कशी असते प्लॅनची हे बघा. मी फायनान्शियल ॲडवायझर आहे, LIC मध्ये एजंट म्हणून काम करतोय. तुम्ही माझ्याकडे फॉर्म भरून देऊ शकता किंवा तुमच्या जो LIC एजंट आहे तुमचा त्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती, तुमचा जो सल्लागार व्यक्ती आहे तो व्यक्ती LIC ऑफिसमध्ये तुमचा फॉर्म प्रपोज करतो की बाबा अशी अशी पार्टी आहे आणि यांना 1 कोटीचा टर्म इन्शुरन्सची आवश्यकता आहे. त्यासाठी जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतात त्याच्यात कंपल्सरी 3 वर्षाचा ITR लागतो. ठीक आहे. जर तुमचं सिव्हिल स्ट्रॉंग असेल, ट्रान्झॅक्शन जास्त असतील तर 2 वर्षाच्या ITR सुद्धा LICनं टर्म इन्शुरन्स पास केलेला आहे. चला, 3 वर्षाचा ITR दिला, 1 कोटीचा इन्शुरन्स घेतला. 1 कोटीच्या इन्शुरन्ससाठी एजंटनं LICला प्रपोज केलं की बाबा 1 कोटीच्या पार्टीला इन्शुरन्सची आवश्यकता आहे, त्यासाठी ॲप्लिकेशन अर्ज. ठीक आहे. त्यानंतर LIC काय करते, तो जो फॉर्म आहे, जे डॉक्युमेंट आहे ते डिव्हिजनला पाठवते. आता जालन्यामध्ये नांदेड डिव्हिजन आहे, प्रत्येक डिव्हिजन वेगळं आहे. छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन वेगळं आहे, पुणे डिव्हिजन वेगळं आहे. प्रत्येक एरियामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये डिव्हिजन वेगवेगळे आहे. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर जर राहत असाल तर तुम्ही तिकडेही करू शकता किंवा तुमच्या जो ओळखीचा विमा सल्लागार आहे कुठेही करू शकता. काय, कारण हे सगळं डिजिटल झालेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर का दिल्लीमध्ये असेल आणि त्यांना माझ्याकडे पॉलिसी काढायची असेल, काढू शकतो का? 100% काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण सगळं डिजिटल झालेलं आहे. एका OTP मध्ये आपल्याला प्लॅन त्यांना देता येतो आणि त्याच्यानंतर मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यावरच पडते ना. ठीक आहे. आपला विषय चालू होता टर्म इन्शुरन्सचा. चला, फॉर्म कुठे गेला? डिव्हिजनला. डिव्हिजनला गेला, डिव्हिजनवरून तो रिक्वायरमेंट येते की ह्या व्यक्तीच्या मेडिकल काय काय असावं. त्याच्यानंतर हाईट वेट बघतात, त्याच्यानंतर थोडं ब्लड, ECG वगैरे घेतात, ECG वगैरे बघतात आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये किंवा व्हिडिओ कन्फर्मेशन होतं. LICची टीम तुम्हाला व्हिडिओ कॉल करते आणि तुम्हाला पूर्ण बॉडी चेक करते. बाबा कशी दिसतात तुम्ही, व्यवस्थित आहेत ना, शरीरानं फिट आहे ना, तुम्हाला काही आजार नाही, ही चौकशी करते. चौकशी केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमचा 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स प्लॅन सुरू होतो. लक्षात आलं तुम्हाला? आता बघा, हा टर्म इन्शुरन्स एकदा सुरू झाला, याला डिस्कंटिन्यू नाही झाला पाहिजे. तुम्ही जर समजा आज रोजी तुम्ही प्लॅन चालू केला, 1 वर्षाचा भरणा केला, पुढच्या वर्षी ह्याच दिवसाला तुमचा टर्म इन्शुरन्सचा हप्ता आहे, काही कारणामुळे तुमचा हप्ता भरणं झाला नाही, तुम्हाला 1 महिन्याचा ग्रेस पिरियड दिला जातो. 1 महिन्यात तुम्ही भरणा करा. जर भरणा नाही केला तुम्ही तर पॉलिसी डिस्कंटिन्यू होते, तुम्हाला नवीन टर्म इन्शुरन्स काढावा लागणार, कारण हा नियम आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची जागरूकता असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, हा झाला पहिला प्लॅन. आता दुसरा आहे बघा, गोल्ड प्लॅन.
टर्म इन्शुरन्सचा खूप माइंड ब्लोईंग जबरदस्त प्लॅन आहे. मी माझ्या कस्टमरला हा प्लॅन रिकमेंड करतो. का माहिती का? हा फ्रीमध्ये 1 कोटीचं सुरक्षा कवच आहे. फ्रीमध्ये कसं ते सांगतो तुम्हाला. गुंतवणूक सेम वार्षिक 27,000 रुपये गुंतवणूक. किती वर्ष? पुढील 35 वर्ष. जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन होतं 9.5 लाख रुपये. 9,45,000 रुपये समथिंग आहे, पण आपण गृहीत धरला 9.5 लाख रुपये. ह्या 35 वर्षात जर कस्टमर ह्या दुनियेत राहिला नाही, देव करू 100 वर्ष आपण जगू, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जर कस्टमर ह्या दुनियेत राहिला नाही तर LIC पुढचे हप्ते घेत नाही. टोटल स्टॉप 1 कोटी रुपये गॅरंटेड वारसदाराला दिली जाते. नॉर्मली डेथ असू द्या किंवा ॲक्सिडेंटला असू द्या. ओके, याच्यामध्ये आत्महत्या ग्राह्य नाही. आत्महत्याला ही पॉलिसी काम करत नाही, लक्षात राहू द्या. 35 वर्षात जर ह्या व्यक्तीला काहीच झालं नाही, एकदम टकाटक राहिला व्यक्ती, फायदा काय? 9.5 लाख रुपये तुमची जी इन्व्हेस्टमेंट झालेली होती कंपनीमध्ये, कंपनी काय करते? तुम्हाला त्या 9.5 लाख रुपयाचे 20 लाख रुपये दिले, ते पण गॅरंटेड, टॅक्स फ्री रक्कम. खूप जबरदस्त प्लॅन आहे की नाही? कारण तुमची 9.5 लाख रुपये जमा व्हायला लागले, त्या बदल्यात तुम्हाला 1 कोटीचा विमा कव्हर भेटायला लागला. जर काहीच नाही झालं तर 20 लाख रुपये तुम्हालाच भेटायला लागले, आणि ह्या माध्यमातून तुमची सेविंग बचत पण होऊ राहील. म्हणून मी तुम्हाला हा सेकंड प्लॅन रिकमेंड करेल. बाबा, टर्म इन्शुरन्स करायचा ना, करा, पण कसा करा? भरणा करा. जर काहीच नाही झालं तर पैसा वापस घ्या. काही झालं तर कम आहेच ना, वारसदाराला मोठी रक्कम भेटायला लागली. खूप छान प्लॅन आहे. टर्म प्लॅन ही आज प्रत्येक काळाची गरज आहे. कधी कुणाला काय होईल याची काहीच गॅरंटी नाही. काल मला माझ्या एका मित्राचा फोन आला, म्हणे सर, ज्या दिवशी तुम्ही मला प्लॅन सांगितला, समजावला, मला खूप आवडला, त्या दिवशी फक्त मला पैशाची तडजोड करायची होती. दुसऱ्याच दिवशी माझ्या मिसेसचा ॲक्सिडेंट झाला, दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं, 45,000 रुपये खर्च आला. मी त्यांना सांगितलं होता मेडिक्लेम प्लॅन, आणि त्याचा प्रीमियम येत होता वर्षाचा फक्त 23,000 रुपये. त्या 23,000मध्ये पूर्ण कुटुंब त्यांचं 10 लाखासाठी कव्हर झालं असतं. मित्र, म्हणून म्हणतोय इन्शुरन्स राहू द्या. टर्म इन्शुरन्स म्हणजे फॅमिली सुरक्षा कवच असणं गरजेचं आहे, आणि मेडिक्लेम म्हणजे दवाखान्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी विमा कव्हर असणं गरजेचं आहे. आज मला तुम्ही सांगा, 10 लाख रुपये तुम्ही अकाउंटमध्ये आहे का? आज इमर्जन्सी कुणाला तुमच्या कुटुंबामध्ये दवाखाना लागला 10 लाखाचा, खिशात 10 लाख रुपये आहे का तुमच्या? असं नो प्रॉब्लेम. पण जर नसेल तर आजच वेळ नका घालू, आजच मेडिक्लेम प्लॅन जरूर चालू करा. माहितीसाठी मी आहे ना, मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. माझा मोबाईल नंबर आहे, स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही बघा, माहिती घ्या आणि सुरुवात करा. धन्यवाद.